माणूस चांगला आहे, थोडं रस्त्याची कामं झाली आहेत, गटरची कामं केली आहेत, बरं कामं व्यवस्था पाण्याचं काम चालू आहे. सुरेश दादा असं तर भेट नाही, सुरेश काढी निवडून येणार की. चांगलं वाटतं. सुरेश खाडे निवडून येतील का ह्यावेळेस परत एकदा? येतील. काम केलंय हा चांगले आणि चांगले आहेत. ओके. पहिला नंबर इथे सगळे इथे एकत्र आम्हाला चांगलं झालं ना. छान. आता सध्याची परिस्थिती बघितली आणि जर सर्वे केला तर भाऊंला तोडीच तोड देणारा एकही उमेदवार नाही. आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊच्या पाठीशी आमचा पूर्ण समाज 100% त्यांना साथ दिली याची ग्वाही मी सुनील. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. स्वतः नरवाडचे सरपंच नरवाडात प्रचार करणार नाहीत, विकासाचं राजकारण या टोकाला. मिरज तालुक्यात अनेक गावांमध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तब्बल 2 ते 2.5 वर्षात 45 कोटीहून अधिकचा निधी मिरज तालुक्यातील नरवाड गावामध्ये मिळाला आहे. मात्र इतकी सर्व विकास कामे होत असताना भाजपचे सरपंच मारुती जमादार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी जमादार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. काय म्हणाले ते आपण पुढे पाहू. सध्या मात्र यावेळी गावच्या वैभवात भर टाकणारी नुकतीच 2 मोठी कामे या गावात पूर्णत्वास जात आहेत. यामध्ये बौद्ध विहारसाठी 55 लाख रुपयांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पूर्वी घाणीच्या साम्राज्यात असणारी पडीक जागा मारुती जमादार हे सरपंच झाल्यानंतर धाडसाने हे चॅलेंजिंग काम स्वीकारून पूर्णत्वास नेलं. सध्या या भागातील नागरिक या कामामुळे अतिशय आनंदी असून मतदान मागण्यासाठी सुरेश भाऊ खाडे यांनी इकडे फिरकण्याची गरज नसल्याचे मत यावेळी समाजातील बांधवांनी व्यक्त केले. इतकी मोठे काम सुरेश भाऊ खाडे यांच्यामुळेच हे काम पूर्णत्वास गेलं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना सरपंच जमादार म्हणाले की झालेल्या विकास कामाच्या जोरावर मी नरवाड सोडून इतर गावातही सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार करून गावात झालेल्या विकास कामांचा दाखला देणार असल्याचं मत नरवाडचे सरपंच मारुती जमादार यांनी व्यक्त केले. 80 लाख रुपयांची ग्राम सचिवालयाची सुसज्ज अशी इमारत नरवाड गावच्या वैभवात भर टाकणारी आहे. संपूर्ण सेवा सुविधा या एकाच छताखाली मिळणार असल्याने नरवाडकरांनाही आता दिलासा मिळणार आहे. या इमारतीचे हे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे वृद्ध व सर्वसामान्यांना इतरत्र हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. टोलेजंग असणाऱ्या या इमारतीमध्ये सर्व सेवा सुविधा या एकाच छताखाली मिळणार आहेत. यावेळी एका वृद्ध महिलेने काहीतरी पुण्याई केली आहे म्हणून हा विकास गावामध्ये घडत असल्याचं मत यावेळी व्यक्त केले. गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत. सध्या जलजीवन मिशन या पाणी योजनेसाठी 10 कोटी रुपये मंजूर असून 7 कोटी रुपयांच्या कामास सुरुवात झाली आहे. आरग नरवाड या रस्त्यासाठी 4 कोटी रुपये निधी मिळून हा संपूर्ण रस्ता पूर्ण केला आहे. तर नरवाड ते कागवाड या सीमा भागाला जोडणाऱ्या मोठ्या रस्त्यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला. या कामास सुरुवात झाली असून 50% काम पूर्ण झालं आहे. तर उर्वरित काम हे प्रगतीपथावर असून लवकरच हे पूर्ण होणार आहे. तर म्हैसाळ नरवाड या रस्त्यासाठी 3 कोटी 83 लाख रुपये मंजूर असून हे काम सुरू आहे. नरवाड ते जुना शेडच्या रस्त्यासाठी 1 कोटी 70 लाख रुपये मंजूर आहेत. नरवाड ते विजयनगर या रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये तर दलित वस्तीसाठी 1 कोटी रुपये मंजूर असून लवकरच या कामास सुरुवात होणार. तीर्थक्षेत्र पर्यटन विकास निधीतून गावातील मंदिरांनाही भरघोस निधी प्राप्त झालाय. यामध्ये भवानी मंदिर, यल्लमा मंदिर, मरगुबाई मंदिर या सर्व मंदिरांच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर विद्यार्थ्यांना सुसज्ज शाळेतून शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करून नवीन बांधकाम करण्यासाठीही तब्बल 88 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून हे काम पूर्णत्वास जात आहे. जिल्हा परिषद शाळा माळवड येथे संरक्षक भिंत, खोली दुरुस्ती व पाण्याची व्यवस्था यासाठी तब्बल 19 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. गावामध्ये आरोग्याच्या सुविधाही तितक्याच चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी आरोग्य उपकेंद्र नरवाडसाठी 29 लाख रुपये उपलब्ध झाले होते. हे काम संपन्न झालं आहे. जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडीच्या खोल्या दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये तर अंतर्गत रस्ते, ब्लॉक व इतर कामांसाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
गावामध्ये प्रवेश करत असतानाच अत्यंत अडचणीच्या ठरलेल्या या चर्चेचा विषय बनलेल्या रेल्वे बोगद्यात पाणी थांबत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। हाही प्रश्न सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याने अगदी केंद्रीय स्तरावरून निकाली लागला। गावामध्ये जवळपास आतापर्यंत 2 ते 2.5 वर्षामध्ये 45 कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला आहे। गेली 40 वर्ष ज्या जागेत आता भवन आमचं उभं आहे त्याच्या अगोदरची परिस्थिती बघितली तर एकदम जुन्या पद्धतीचा तक्क्या होता। तो पाडून त्याला परमिशन घेऊन निधी गोळा करून निधीच्या माध्यमातून साहेबांनी काय केले, उत्कृष्टरित्या ह्या तक्क्याचं कामकाज आहेत नाही केलेत आणि आताच मी व्यक्त करतो आहे। भाऊंची अशी वरचेवर गाठीभेटी पण असतात, तक्क्याला भेट पण देतात आणि तिथून हे जे बांधकाम चालू झालं आहे की 1 नंबरचं बांधकाम आहे, याच्यामध्ये कुठलीही द्विधावस्था नाही आहे, तो ठरणार नाही। आणि भाऊंनी सुद्धा ना बऱ्याच वेळी 55 लाखाच्या मदतीशिवाय बाकीच्या आणि किरकोळ कारणाच्या ह्याच्यातून त्यांनी काम केलेलं आहे आणि भाऊंच्याबद्दल सर्वांच्या मनात आहे आदराची भावना आहे। हे केला तर भाऊंला तोडीस तोड देणारा एकही उमेदवार नाही असं माझ्या अभ्यासात आलं आहे। आणि भाऊंचा जो काही पगडा आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात। त्याच्यामुळे बाकीचं कोण काय इकडे लक्ष न देता भाऊच्या पाठीशी आहे ना, भाऊचं जे काय कामकाज बघून आतापर्यंत किंवा त्यांची जी वृत्ती बघून बाकीचे काम करण्याची पद्धत, असं एखादं सुद्धा काम नाही की जेणेकरून भाऊंनी आता करायला केलेलं नाही आहे। बरं, आता इथं एक 80 लाखांचं आपल्याला सभागृह आणि ग्रामपंचायतीची एक प्रशस्ती इमारत मिळाल्या गावात, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे छान वाटतंय। सुरेश खाडेंनी प्रयत्न करून इथं आशीर्वाद आहे आमचा तुम्हाला। आता इथं बँक वगैरे तुम्ही एकदा या क्षेत्रामध्ये आला की तुमची सगळी कामं इथं होत्यात, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय। सुरेश खाडे निवडून येतील का ह्यावेळेस परत एकदा? येतील। काम केलंय, हा, चांगले आणि काय का माणूस कामाचा आहे का? चांगले आहेत। ओके, पहिला नंबर हा, इथे सगळे इथे एकत्र आहेत. आम्हाला चांगलं झालं ना? छान झालेत। बरं, काय सुरेश भाऊ खाडे यांच्याविषयी तुम्हाला काय वाटते? माणूस चांगला आहे, थोडं रस्त्याची कामं झाली आहेत, गटरची कामं केली आहेत, बरं, कामं व्यवस्थित. आणि सगळ्यांनी धरून नाही ते काय हे नाही। हे काम आता पाण्याचं काम चालू आहे, पाण्याचं काम चालू आहे। पाणी मिळेल का? होईल का काम पूर्ण? पाणी मिळणार किंवा हे माणूस असं आम्ही भेट नाही, बरं, आणि सुरेश दादा असं भेट नाही। बरं, अजून एखादं कुठलं मोठं काम तुम्हाला व्हावं त्यांनी करतील असं वाटायला लागले? पाण्याचं काम करतील किंवा करतील पाण्याचं काम। मग आता बाकीचं तुमचं गावातलं रस्तं किंवा बाकीचं जे काय आहे ते काय पूर्ण झालंय का? पूर्ण झालंय, रस्त्याचं काम 1 नंबर झाले। कोण विरोधात? सुरेश खाडे निवडून येणार किंवा निवडून येणार? होय होय। गावात तुमचे किती मतं पडतील? मतं तुम्हाला सांगू काय, हा, हे सरपंच असो तर मतं तुम्हाला सांगतो हलतच नाहीत। आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे लोकनेते माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक आमचं आम्ही भाग्य समजतो की या नरवाड गावामध्ये मी गेले 1.5 वर्षामध्ये सरपंच म्हणून या गावामध्ये बरेच विकास कामे या ठिकाणी झाली। त्यामध्ये 2 वास्तू, ग्रामपंचायत इमारत व बौद्धविहार या 2 वास्तू करण्याचं भाग्य आम्हाला सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून मिळाला। आणि या नरवाड गावामध्ये सुरेशभाऊच्या माध्यमातून जवळजवळ 45 कोटी रुपयाची कामे आजतागायत झालेली आहेत आणि इतका भरघोस निधी या ठिकाणी भाऊंनी दिलेला आहे। तर आम्ही आमचं खरोखर या नरवाड गाववासियांचं भाग्यच आहे की असा पालकमंत्री आणि असे एक जिल्ह्याचे नेतृत्व आम्हाला लाभले आणि त्यामध्ये जे प्रलंबित जे काम आहेत ते खरोखर सुरेशभाऊ आणि सुरेशभाऊच करू शकतात। त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये सुरेशभाऊ हे निश्चित निवडून येणार आहेत। आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मिरज तालुक्यामध्ये मी माझं नरवाड गाव सोडूनच की आमच्या विकासाच्या जोरावरती आणि मी केलेल्या एका गावाच्या कामावरती मी बाहेर जे आमच्या मिरज तालुक्यातली जे गाव आहेत त्यामध्ये मी स्वतः एक सरपंच म्हणून भाऊंच्या प्रचारात या ठिकाणी उतरणार आहे आणि आमच्या गावचं एक एवढा निधी आला, एक आदर्श किंवा एक उदाहरण म्हणून ठेवून आम्ही बाहेरच्या इतर गावात सुद्धा प्रचार करणार आणि भाऊंना भरघोस मताने निवडून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार।